नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता महिपच्या विरोधात पुरावे गोळा करताना सायली आणि अर्जुन, त्याचप्रमाणे रविराज प्रतिमा पूर्णपणे सज्ज झालेले आहेत. परंतु आता सायली समोर एक नवीन पुरावा देवी आईच्या कृपेने आलेला आहे. आता देवी आईच्या कृपेने ज्या महिपच्या सांगण्यावरून बाबू ड्रायव्हरने अपघात घडवून आणलेला असतो, आता त्याच बाबू ड्रायव्हरच सत्य म्हणजेच तो पुन्हा एकदा सायली समोर येणार आहे. आणि सायली आणि अर्जुन जेव्हा बाबू ड्रायव्हरचा शोध घेणार आहेत, त्यावेळेला मात्र बाबू ड्रायव्हरमुळे एक नवीनच सत्याचा उलगडा सगळ्यांसमोर येणारे आणि महिपच्या या केसला एक नवीनच वळण आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आता बाबू ड्रायव्हरमुळे जेव्हा सायली आणि अर्जुन हे पुन्हा एकदा नवीन सत्य उलगडणार आणि जेव्हा सायली अर्जुन बाबू ड्रायव्हरला शोधणार, तेव्हा त्याला ते कसे कन्व्हिन्स करून पुन्हा एकदा महिपच्या विरोधात साक्ष देण्यासाठी तयार करणार आहेत. आणि एक तगडा असा पुरावा सायली आणि अर्जुन यांच्या हाती लागणार आहे. नेमकं पुढे काय घडणार आहे आपल्याला आजच्या या भागात पाहायला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण मालिकेत पाहिलं की महिपला जंगलात आणून पुन्हा त्याच ठिकाणी ट्रॅप रचून अर्जुनने व्यवस्थित पुरावे शोधण्याचे ठरवलेले आहे. त्याचबरोबर आता हे सगळं होत असताना अर्जुन आणि सायली हे दोघ जणही जेव्हा महिप आणि त्याच्या साथीदाराबरोबर जेव्हा सगळ्यांवर अटॅक करतो, म्हणजेच तो जेव्हा प्रतिमावर बंदूक चालवणार असतो, त्याच वेळेला अगदी योग्य पद्धतीने रविराज हा पोलिसांची टीम घेऊन आलेला असतो आणि सायली आणि अर्जुन अगदी व्यवस्थितपणे प्रतिमाचा बचाव करतात. त्यामुळे प्रतिभाला कोणत्याही प्रकारची इजा न होता व्यवस्थितपणे आता महिप हा अडकला जातो. आणि महिप हा अडकल्यामुळे सायली आणि अर्जुन हे व्यवस्थित प्रतिमाला वाचवतात आणि रविराज देखील दोघींनाही वाचवतो. मग या सगळ्यात अर्जुन आता ठरवतो की महिप यात सामील आहे आणि आता महिपलाही कळालेलं असतं की हे सगळं कोण करतंय. त्यामुळे पोलिसांच्या तावडीत आता जेव्हा महिप जातो, तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी अगदी सोप्या व्हायला लागतात. महिप हा पोलिसांकडे डिमांड करत असतो की माझ्या विरोधात जर काही पुरावे असतील तर ते मला दाखवावे. म्हणूनच आता महिप हा त्या अभावी सगळ्या गोष्टींच्या पुराव्या नसल्यामुळे तो तिथे सुटतो. त्याच्या विरोधात कोणीही काही साक्ष देऊ शकत नसतं. तर नागराज मात्र पूर्ण घाबरलेला असतो. आता त्याच्या लक्षात येतं की दादा आणि वहिनीपर्यंत ही गोष्ट पोहोचली की महिपने हे सगळं केलं आहे. पण महिपला हे माहीत आहे की नागराजच सत्य उघडायचं नाही. महिपला नागराजने रिक्वेस्ट केलेली असते की काही झालं तरीही प्लीज माझं नाव तू या सगळ्यामध्ये घेऊ नको, म्हणून महिप त्यावेळेला आता गप्प बसलेला असतो. परंतु महिपच्या डोक्यावर जी काही टांगती तलवार असते, त्यामुळे त्याला आता काही करून तोंड उघडता येत नसतं. म्हणूनच आता महिपला मात्र पोलीस घेऊन जातात. सायली आणि अर्जुन ठरवतात की आता आपल्यामधलं टेन्शन गेलं, परंतु काही करून हा महिप हा सुटू शकतो. त्याच्या ओळखी खूप आहेत आणि पोलिसांच्या तावडीतून तो एखाद्या कुठलाही चांगला वकील करून त्याला पैसे देऊन काहीतरी करून सुटू शकतो, हे त्यांना अगदी व्यवस्थितपणे माहीत असतं. म्हणून आता अर्जुन आणि सायली हे विचार करतात की महिपचा धोका सध्या तरी टळला आहे. परंतु आता महिपला समजलं की आपण हे सगळं करण्याचा प्रयत्न करतोय, त्यामुळे महिप काहीही करू शकतो. तो महिप हा आता आत्यावरती संशय ठेवू शकतो. म्हणूनच आता जे जे काही घडलंय त्या गोष्टीचा आढावा सायली आणि अर्जुन घेतात. म्हणजे कशा प्रकारे महिपला त्याने धमकावलं होतं आणि सगळ्या गोष्टी महिपच्या बाजूने म्हणजेच कशा घडल्या होत्या हे सगळं आठवतं. सायली अर्जुन विचार करतात की जर इतकं सगळं घडलंय, आता सध्या महिप हा जेलमध्ये आहे, परंतु जर काही कारणास्तव तो बाहेर आला तर मग आपण काय करणार हे टेन्शन आता त्यांना आलेलं असं. आणि त्याचमुळे आता अर्जुन हा रविराजला अगदी व्यवस्थितपणे सांगतो की सिनियर, तू अजिबात काळजी करू नको, सगळं काही व्यवस्थित होईल आणि मी यासाठी जरा तुळजापुरात जाणार आहे
आपली प्रतिमा ते आणि सायली यांच्यावरचा ढोका टळला म्हणून मी आणि सायली दोघांनी ठरवले की आम्हाला जरा एका कामासाठी तुळजापुरात जायचे आहे. देवीचे तुळजाभवानी देवीचे दर्शन करून नंतर आम्ही पुढच्या गोष्टींना लागणार आहोत आणि काहीतरी असा एखादा पुरावा आम्हाला सापडू शकतो किंवा आम्ही असा पुरावा शोधू जेणेकरून सगळ्या गोष्टी या आम्ही म्हणजे महिपच्या बाबतीत घडवून आणू शकतो. तर इथे देवी तुळजाभवानीच्या आशीर्वादाने सायली आणि अर्जुन यांना तुळजापुरात आल. यामुळे एक मोठा खुलासा होणार असतो. सायली आणि अर्जुन हे दोघ जणही आता देवीच्या दर्शनाला आलेले असताना सायली ही तिथे असलेल्या त्यांच्या मित्रमैत्रिणीला भेटते. त्यांचं लग्न ठरलेलं असतं म्हणून त्यांना शुभेच्छा देते. तर इथे सायलीला त्या देवीची आरती झाल्यानंतर मात्र एक मोठा चमत्कार होतो. म्हणजे सायलीला समोरच तिच्या मैत्रिणीने भेटल्यानंतर तिचं अभिनंदन केल्यानंतर समोरच तिला बाबू दिसतो. तो बाबू ज्याने अपघात घडवून आणलेला असतो. 22 वर्षापूर्वीचा अपघात महिपच्या सांगण्यावरून बाबूनेच घडवून आणलेला असतो. आता सायली समोर बघते आणि ओरडते की बाबू, हा बाबू इथे कसा काय? त्यावेळेला आता इथे हे सगळं होत असताना अर्जुन म्हणतो की सायली कशाबद्दल बोलतेस तू? कोणत्या बाबूबद्दल? तेव्हा आता सायली म्हणते की अर्जुन सर, तो बाबू ज्याने 22 वर्षापूर्वी प्रतिमा त्या आणि रविराज काकाचा अपघात घडवून आणला होता. तेव्हा आता हे ऐकल्यावर सायलीच बोलणं अर्जुनला धक्काच बसतो. तो म्हणतो की सायली, अगं असं कसं अपघात तेव्हा घडवून आणला होता? मग आता सायली म्हणते की हो, पण अर्जुन म्हणतो की ते कसं शक्य आहे? तो बाबू तर मेला होता ना, मग हे कसं काय शक्य आहे? त्यावेळेला आता सायली म्हणते की हो अर्जुन सर, हे शक्य आहे. मला तो आता दिसल्यासारखा झाला. तेव्हा अर्जुन विचार करतो की खरंच असं असेल का? तेव्हा मग अर्जुन त्यांना त्यांच्या मित्रांना विचारतो की इथे असा कुठला म्हणजे जोगवा मागणारा असतो का? म्हणजे जोगती, तिनीचा भगत वगैरे. तेव्हा मग जी मुलगी तिची सायलीची मैत्रीण असते ती म्हणते की हो, असा इथे एक जोगतीन माग म्हणजे जोगवा मागणारा असतो, देवीचा भक्त. तो इथेच असतो. आता तो इथून कुठेतरी गेलेला दिसतो. तेव्हा सायली म्हणते की आत्ता मी त्याला पाहिला होता. आणि अर्जुनला ती म्हणते की अर्जुन सर, तो ना खरंच देवीचा भक्त नाही, तो मला बाबू असल्यासारखं जाणवलं. आता मग अर्जुन सर म्हणजे अर्जुन आणि बाकीचे ते दोघंजणही ठरवतात की काही झालं तरीही जो देवीचा जो भगत आहे त्याला काही करून शोधायचंच. म्हणजेच देवीला स्वतःला वाहून घेतलेले असतात त्या भक्तांमध्येच आता हा बाबू आहे, हे अर्जुन सायली यांना समजलेलं असतं. आणि त्याचमुळे आता अर्जुन म्हणतो की सायली, तुम्हाला मला नक्कीच असं वाटतंय का तुला की खरंच तो तोच होता, बाबूच होता? तेव्हा आता सायली म्हणते की हो अर्जुन सर, माझी पूर्णपणे खात्री आहे की तो बाबूच होता. आणि मग अर्जुन म्हणतो की जर असं असेल, तो जर खरंच बाबू असेल तर मग आपल्या केसला एक वेगळंच वळण मिळू शकतं आणि आपण लवकरात लवकर त्या बाबूला शोधून काढू शकतो. सायली म्हणते की पण मला एक खात्री नक्की आहे की देवी मला निराश करणार नाही. तर आता सायली आणि अर्जुन हे दोघंजणही ही खरी गोष्ट, बाबू हा सापडला आहे, ही गोष्ट रविराजच्या कानावरती घालतात. आणि हे ऐकल्यावर आता रविराजलाही एक धक्काच बसतो की खरंच म्हणजे बाबू हा खरंच इथे आहे. तेव्हा आता मग प्रतिमा आणि रविराजला जेव्हा समजतं की जो बाबू ड्रायव्हर आहे ज्याने अपघात केलाय तो खरंच तिथे असेल, तर सायली अर्जुन तिथे थांबून नक्कीच काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करतील. रविराज म्हणतो की हो, नक्कीच या केसला काहीतरी वेगळं वळण मिळेल असंच वाटते, कारण की जर बाबू खरंच तिथे असेल तर मग नक्कीच काहीतरी घडू शकतं. सायली आणि अर्जुन म्हणतात की आता त्या बाबूला शोधायचं तरी कसं? तेव्हा अर्जुन म्हणतो की आपल्याला एक काम करावं लागेल, आपल्याला तिथे म्हणजे देवळाजवळ कायमच राहावं लागेल. कारण जर खरंच तो देवीचा भक्त असेल तर तो तिथे असणारच, तो तिथे असल्याशिवाय कुठे जाणार नाही. आणि मग रविराज आणि प्रतिमा यांनाही खूप बरं वाटतं की सायली आणि अर्जुन अगदी मनापासून या केसची शोधाशोध करताय आणि काही झालं तरीही
आता या मुलांना निराश करायचं नाही, कारण की ज्या प्रकारे हे केसची शोधाशोध सुरू आहे त्या प्रकारे हे लवकरात लवकर काही ना काहीतरी शोधतील आणि त्या महिप्तला लवकर सोडायचं नाही. हे सगळं महिप्तने का केलं, कशासाठी केलं, या सगळ्या गोष्टींचा शोध घेतल्याशिवाय शांत बसायचं नाही, असं आता त्यांनी पण ठरवलेलंच असतं. अर्जुन आता रात्री म्हणजे सायली आणि अर्जुन दोघजणही मिळून त्या देवळाजवळ पहारा देऊन असतात, जेणेकरून जो बाबू आहे तो लवकरात लवकर सापडावा आणि त्याचा जो पाठलाग आहे तो लवकरात लवकर पुरवला पाहिजे, कारण की बाबूला जर आपण लवकर शोधलं नाही तर नक्कीच तो कुठेतरी दुसरीकडे पळून जाऊ शकतो हे त्यांना माहीत असतं. म्हणून अर्जुन हा आणि सायली दोघही व्यवस्थितपणे त्या बाबूची शोधाशोध करत असतात. आता सायली म्हणते की अर्जुन सर, जर आपल्याला तो बाबू सापडला तर बरंच होईल. मग अर्जुन विचार करतो की इथे जे भटजी आहेत आतमध्ये देवळात, त्यांना आपण जाऊन विचारू, म्हणजे कसं आहे ना, ते लवकरात लवकर आपल्याला काहीतरी नक्कीच सांगतील, म्हणजे त्याबद्दल तो इथे येतो कधी काय ते सगळं त्यांना माहीत असेल. तेव्हा मग अर्जुन आणि सायली आतमध्ये जाऊन त्याच्याबद्दल विचारतात. तेव्हा मग विचारल यानंतर तर ते भटजी सांगतात की तुम्ही इथे या वेळेत राहा, म्हणजेच थोड्याच वेळात तो नक्कीच येईल इथे, कारण तो रोजच्या रोज इथे त्याची फेरी असतेच, आल्याशिवाय तो इथे काही राहणार नाही. त्यामुळे तो देवीचा भक्त आहे, तो रोज येऊन इथे देवीची आतमध्ये पूजा करणार, तिला पाया पडणार आणि त्यानंतरच मग तो पुढे त्याच जे काही काम, जे जोगवा मागण्याच काम असतो देवीचा, तो गोंधळी आहे. त्यामुळे यासाठी तो कुठे ना कुठेतरी फिरतच असतो आणि या देवळात त्याच तुळजापुराच्या येणं हे नेहमीच ठरलेलं असतं. आता ज्याप्रमाणे जे सांगत आहेत भटजी, त्याप्रमाणेच गुरुजींच्या सांगण्याप्रमाणे सायली आणि अर्जुन त्याच्यावर अगदी व्यवस्थित लक्ष ठेवून असतात. आता रस्त्यावरतून जे कोणी येत जातंय त्यावर सायली आणि अर्जुनच अगदी बारीक असं लक्ष असतं. आणि मग सायली ज्या रिक्षा, जी वाहन तिथे येत असतात त्याच्यावरती पूर्ण लक्ष ठेवून असतात, कारण की जर तिथे तो बाबू आला तर मात्र त्याच्याकडे लक्ष ठेवायला. तेव्हा गुरुजी म्हणतात की हो, तुम्ही त्याच दिशेने लक्ष ठेवा, म्हणजे कसं आहे ना, लवकरात लवकर तुम्हाला तो बाबू सापडेल. तर सायली आणि अर्जुन त्यावेळेला तिथेच असतात. सायलीला मात्र आता हळूहळू अंदूस सगळं आठवू लागलेलं असं की कशा अशा प्रकारे हे सगळं घडलं, म्हणजे ज्याप्रमाणे प्रतिमा आत या सांगते त्याप्रमाणे तो अपघात, कारण की त्या अपघाताशी जवळचा तिचाही संबंध असतोच, कारण जो अपघात घडलेला असतो त्यामध्ये सायली स्वतःही असते. त्यामुळे त्या अपघाताच नाव करताच किंवा त्याचं नाव काढताच सायलीलाही तेवढाच धक्का बसत असतो. मग सायली आता विचार करते की अर्जुन सर, आपण थोडा वेळ इथे थांबूया. तेव्हा आता सायलीला बघत अर्जुन म्हणतो की सायली, तुला काय झालं, म्हणजे तुझा चेहरा असा पडल्यासारखा का झाला आहे. त्यावेळेला आता सायली म्हणते की अर्जुन सर, मला माहीत नाही, परंतु मला असं वाटत की नक्कीच तो बाबूना आपल्याला इथेच सापडणार आहे, म्हणजे मला माझं मन सांगते. तेव्हा अर्जुन म्हणतो की ठीक आहे, चालेल, आपण इथेच थांबूया, म्हणजे आपल्याला नक्कीच लक्षात येईल की इथेच तो बाबू आहे की नाही. तर आता सायली ही देवीला हात जोडते. तिचा जीव अगदी वरखाली होत असतो सारखा. तिला तो अपघात आठवत असतो आणि त्या अपघातात काय घडलं असेल या गोष्टी सारख्या तिच्या आता समोर येत असतात. आणि मग ते समोर येत असताना सायली ही लांबूनच खुणावते की अर्जुन सर, बघा, तो बाबू आहे ना, लांबून बघा, असं म्हणून आता ती त्याला खुणावते. तर अगदी बरोबर सायली आणि अर्जुन लपून बाहेर बघत असतात. त्यावेळेला तो बाबू जो असतो, तो बाबू हा बाहेरून जोगवा मागत येतो. सुरुवातीला तो देवीच्या देवारात जातो. देवालयात जाऊन तो देवीला अगदी मनापासून नमस्कार करतो. देवी, मी तुझी आराधना करतो, मला नेहमी तू बळ दे आणि माझ्या हातून जे काही घडलंय त्याची प्रायश्चित मी घेतो, असं म्हणत आता तो नेहमीप्रमाणेच आता देवळाच्या बाहेर पडत असतो. आणि जेव्हा देवीच्या देवालयातून
तो तिथून बाहेर पडायला लागतो. त्याच वेळेला समोर आता अर्जुन हा त्याला धरायला चाललेला असतो. आता सायली आणि अर्जुन दोघ जणही त्याला धरायला जातात आणि त्याच वेळेला त्याला धरत असताना अर्जुन हा म्हणतो की 1 मिनिट थांब बाबू, तिथेच थांब. आता अर्जुनकडे तो बघायलाच लागतो की बाबू हा मला बाबू कसा काय म्हणतो, कारण की इतके वर्ष झाले मला कोणीही बाबू असं म्हणालेलं नाही. म्हणजे ही त्याची जुनी ओळख होती 22 वर्षापूर्वीची. तर 22 वर्षापूर्वी जो माणूस मला म्हणजे जो माणूस ओळखत असेल तोच मला बाबू म्हणत असेल. म्हणून आता तो मागे वळून बघतो तर तिथे अर्जुन असतो. आता अर्जुनला पाहिल्यावर त्याला खरंतर धक्काच बसतो, कारण अर्जुनला तो तसा एवढा ओळखत नसतो जेवढा तो रविराजला ओळखत असतो. मग आता सायली म्हणते की अर्जुन सर धरा, त्याला यालाच पकडायला पाहिजे, मग पुढच्या गोष्टी समजतील. आता अर्जुन आणि सायली म्हणतात की तू जिवंत कसा काय बाबू. तेव्हा आता तो पूर्णपणे आता म्हातारा झालेला असतो. मग अर्जुनला तो म्हणतो की साहेब तुम्ही मला ओळखता कसे, म्हणजे तुम्ही बाबू म्हणून. तेव्हा आता सायली आणि अर्जुन यांना खूप वाईट वाटतं की या माणसाने माझ्या म्हणजे आई वडिलांचा अपघात घडवून आणला. प्रतिमा त्यांनी रविराज हे त्याच्यासाठी आई वडीलच असतात आणि त्यांचा अपघात घडवून आणला. त्यामुळे आता हा त्यांना जाब विचारत असतो आणि म्हणतो की बोल लवकर बोल सायली, पण अगदी घाबरलेली असते. तेव्हा आता बाबू हा काही सांगायला तयार नसतो. तो म्हणतो की तुम्ही काहीतरी चुकीचं समजताय मला, मी बाबू नाहीये कोणी, मी इथे देवीचा भगत आहे आणि दिवसरात्र इथे देवीच्या पायाखाली असतो. गोंधळी आहे मी इथला, त्यामुळे तुम्ही जे बोलताय ते मला काही माहीत नाही. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की हे सगळं खोट मला बोलू नको, हे बघ तुझा खोटो बघ. असं म्हणून तो बाबूचा स्वतःचा खोटो त्याला दाखवतो. म्हणजे ड्रायव्हरच्या वेश्तला जो अपघात करायला आला होता तो बाबू. आता तो चेहरा पाहिल्यानंतर बाबूला काहीच बोलता येत नाही. अर्जुन म्हणतो की समोर देऊळ आहे, देवीचा भक्त म्हणतोस ना स्वतःला, तू म्हणजे देवीला जोगवा मागायला येतोस हो की नाही. मग देवीच्या दारामध्ये तुला खरं बोलावंच लागेल. किती काही झालं तरीही आता तुझ्यापासून तू आमच्यापासून ते सत्य लपवता तुला येणार नाही. इतके वर्ष जे सत्य लपून राहिलं ते सत्य आता समोर येणार आहे. असं समज की देवीनेच हे सत्य आमच्या समोर आणलं. तुझं आता तू आम्हाला मदत कर. तेव्हा मग आता तो रडायला लागतो आणि म्हणतो की मला माफ करा साहेब, मी हे केलंय ते पैशासाठी केलं होतं. आणि त्यानंतर मग ज्या माणसाने अर्जुन त्याला खोटो दाखवतो आणि म्हणतो की हाच माणूस ना मैप चिकरे. तेव्हा मग तो बाबू म्हणतो की हो हा असतो तो नराज ज्याने मला मारायला पैसे दिले आणि नंतर मरणाच्या दारावर टेकल्यानंतर त्याने मला स्वतः मारण्याची ही सुपारी एका माणसाला दिली होती. म्हणजे ज्या दोघजण यात सामील आहेत. आता सायली अर्जुन यांना धक्काच बसतो की दोघे कोण सामील आहेत यामध्ये. तेव्हा आता ते दोघे बघत बसतात की सामील म्हणजे नक्की कोण दोघे सामील असतील. तेव्हा महिप्त म्हणतो, तेव्हा तो बाबू म्हणतो की महिप्त आणि आणखी एक त्याच्याबरोबर एक माणूस असायचा. त्या माणसाच मला नाव आठवत नाही, पण 22 वर्षापूर्वी तोही माणूस त्याच्या सोबत असायचा. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मग नक्की काय. तेव्हा अर्जुनला तो सांगतो की मी माझ्या पापाच प्रायश्चित्त घेणार होतो. ज्या रविराजचा अपघात घडवला होता, ज्या वकिलाचा त्याला सगळं सत्य सांगणार होतो, परंतु मला तेवढ्यातच त्यांनी मारण्याचा प्रयत्न केला. मग अर्जुन म्हणतो की मग तू जिवंत कसा. तेव्हा तो म्हणतो की मला मृत घोषित केलं होतं, परंतु देवीच्या कृपेमुळे का होई ना, देवीने मला एक आणखी नवा जन्म दिला आणि देवीच्या कृपेने मी तिथे जिवंत राहिलो. आणि नंतर तिथून मी पळून गेलो होतो आणि मी पळून गेल. यानंतर मी ठरवलं की मला तिथे राहायचं नाही. मी माझं नवीन आयुष्य सुरू केलं. मी देवीकडे आलो. देवीकडे आल्यानंतर तिने मला साक्षात्कार दिला की काही झालं तरीही हे आयुष्य आता मी देवीच्या चरणी नीच वाहिलं स्वतःला. म्हणूनच मी हे सगळं केलं. स्वतःचं आयुष्य आता मी देवीच्या पायाशी लावलं आहे.
सगळ्या जुन्या गोष्टी विसरून देवीच्या पायखाली स्वतःला होऊन घेतलं आणि ज्या माणसांचा मी अपघात घडून आणला त्यांच्यासाठी मला खरंच म्हणजे खूप वाईट वाटतं. हे एक मला कळलं की ते रविराज तर जिवंत होते देवीच्या कृपेने, परंतु त्यांची मुलगी आणि त्यांची बायकोही जिवंत राहिली नाही. याचं मला फार दुःख वाटतं. देवीने माझ्याकडूनही माझी माणस पूर्ण हिरावून घेतली आणि नंतर मी आता एकट्याच आयुष्य जगतं इथे देवीच्या पायाशी स्वतःच्या आयुर्वेदित आयुष्य घालवत आहे. तेव्हा आता अर्जुना आणि सायली म्हणतात की तुम्ही स्वतःच्या पापाच प्रायश्चित्त घेता, परंतु खरं पापाच प्रायश्चित्त तेव्हाच होणार जेव्हा तुम्ही त्या महिपच्या विरोधात तोंडूक करणार. आता तो खूप रडत असतो तेव्हा अर्जुन म्हणतो की घाबरू नका, तू ज्याला मारलायस ना, म्हणजे ज्यांचा अपघात करण्याचा प्रयत्न केला, देवीच्या कृपेने ते तिघेही जिवंत आहे. म्हणजे रविराज, त्यांची बायको आणि त्यांची मुलगी तिघेही आता व्यवस्थित आहेत. हे ऐकून बाबूला खूप आनंद होतो. तेव्हा मग सायली म्हणते की एक गोष्ट फक्त तुला करायची, तुझ्या केलेल्या गुन्ह्यामुळे ते तिघ तर यांच्या देवीच्या कृपेमुळे बळावलेत, म्हणजे बचावलेत. पण तू मात्र आता एक गोष्ट करायची. तुला जर खरंच असं वाटतं की तुला पश्चाताप करायचा, तर तू त्या माणसाच्या विरुद्ध म्हणजेच महिपा चिकरेच्या विरोधात साक्ष द्यायची. हे सगळं ज्याने कोणी कळवून आणलं त्या सगळ्याच या विरोधात तुला आता साक्ष द्यावी लागेल. मग आता अर्जुनला एकच गोष्ट माहीत करून घ्यायची, ती म्हणजे त्याच्याबरोबर कोण होतं. बाबू बरोबर अशी एक कोणती महिप्त बरोबर अशी कोणती व्यक्ती होती ज्याने अपघात घडवून आणला. सायली आणि अर्जुन यांना दोघांनाही तोच प्रश्न पडलेला असतो. आता हे सगळं बाबूशी पुढचं बोलत असताना म्हणजेच त्याच्या लक्षात येतं बाबूच्या की तो व्यक्ती होता ते म्हणजे त्या वकिलाचा भाऊ. आता वकिलाचा भाऊ म्हटल्यावरती अर्जुन फोटो दाखवतो नागराजचा आणि विचारतो की हाच आहे का. तो आता समोरूनच नागराजचा फोटो दाखवल. यानंतर लगेचच बाबू ड्रायव्हर हो हाच होता जो माणूस ज्याने मारण्याची सुपारी महिप्तला दिली होती. आणि महिप्तने मला हे ऐकल्यानंतर आता अर्जुनच्या पायाखालची जमीन हादरून गेलेली असते. हे सगळं करणारा नागराज काका होता. हे सगळं जेव्हा अर्जुन सायली यांना समजत तेव्हा नेमका आता पुढे काय घडणार आहेत आणि बाबूला कशा प्रकारे अर्जुन सायली आता म्हणजेच जे त्याच्या तोंडातून जी साक्ष आहे ते देण्यासाठी उभं करणार आणि मैपची वाट लागणार आहे. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.